चला मंडळी, जो माझ्यासाठी व्हायरल व्हिडिओ होता बटाटे लावण्याचा, भरपूर तुम्ही प्रतिसाद दिलेला होता त्याला. त्याच्यात आता मला घाई झालेली आहे की बटाटे किती तयार झाले बघण्याचे. पण मला असं वाटते अजून थोडे दिवस मी थांबायला पाहिजे होतं. पण बघा जसं जसं हात घालते तसे बटाटे निघत आहे आणि माझी आशा संपतच नाही आहे. मी काढत आहे. बघा एक मुडी पूर्णपणे सुकली नव्हती, पूर्ण मुळ्या सुकू द्यायच्या आणि मला असं वाटतं अजून काही दिवस राहू द्यायचे बटाटे. म्हणजे जे छोटे होते ना ते मोठे झाले असते आणि भरपूर बटाटे मिळाले असते. आणि जे मोठे आहे ना ते पण सुद्धा मोठे झाले असते. पण माझी घाई इतकी सुरू होती ना, लावलं तेव्हापासूनच मला खूप घाई होती की कधी तयार होईल, कधी तयार होईल. मग आज शेवटी मी बघितले, बघा झेंडूचे रोपे वगैरे सर्व निघालेले होते ह्या टोपल्यात. पण माझी आशा मात्र संपतच नव्हती. मी अजून काढत होती. मग शेवटी मी पूर्ण टोपलंच उलटून करून बघूया म्हटलं आता काय निघेल याच्यामध्ये. बघा बटाटे निघतच होते आणि सुकलेले पानं जे होते ना, बदामचे पानं जे होते ना त्याचं खूप लवकर खत होते. हे मात्र याच्यामध्ये नवीन अनुभव आलेला आहे. बघा एवढे बटाटे आपले निघालेले आहे आणि छान. मला तर खूप आनंद झाला, कारण आपली आशा ही कधीच संपत नाही. म्हणून मी परत टोपलं उघडं करून बघितलं. बघा पण खत किती सुंदर, यालाच म्हणतात ऑर्गॅनिक खत, आणि खूप छान झालेलं होतं बघा पानापासून. आणि बदामच्या पाण्याचं छान खत तयार होते. हे सुद्धा मला आज कळलं. म्हणजे लवकर तयार होते. पानांचं जे सर्व खत होते, पण हे पानं थोडे पातळ राहतात ना. बघा किती छान खत तयार झालं. आणि एवढे बटाटे बघून मला खरंच खूप आनंद झाला. माझ्यासाठी हे खूप जास्त होते, कारण आपण एक बटाटा लावतो त्याच्यापासून एवढे बटाटे मिळते, हे पण काही कमी नाही. आपली आशा तर अशी असते की ती संपणारच नाही. पण बघा मोठे मोठे बटाटेसुद्धा खूप छान झालेले होते. हे छोटे मोठे झाले असते तर किती बटाटे मिळाले असते. पण असो, थोडीशी घाई झाली. पुढच्या वेळेला थोडं अजून थांबूया.